हॅलो फ्रेंड्स. सगळ्यांना सर्वात आधी फ्रेंडशिप डेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सगळ्यांना मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आयुष्यातल्या वाटेवर लहानपण असो, ज्यावेळेस लहान असतो त्यावेळेस लहानपणी वेगळे मित्र असतात. ज्यावेळेस आपण शाळेत जातो, जेव्हा आपण 10वीच्या नंतर 12वीच्या नंतर म्हणा, खरे खरे फ्रेंड जे असतात ते आपले बालपणीचे फ्रेंड असतात. पण त्यानंतरही एक आयुष्यात फ्रेंड येते, म्हणजे लग्न झाल्याच्या नंतर. फ्रेंड काही जणांचे फ्रेंड असतात, काही जणांचे नसतात म्हणा. पण तशी माझी बायको फ्रेंड आहे, त्याच्यामुळं मला काही टेन्शन राहत नाही. जे आहे तीच मी स्पष्ट याच्यातून बोलत असतो, रील वगैरे पाठवत असतो, ज्याला त्याला आपल्याला वाटेल त्याला आपले फ्रेंड आहेत त्यांना. त्याच्यामुळे मोबाईल चेक बी झालं तर मला कधी काही इफेक्ट पडत नाही. पण काही मित्र असं कॉपी करायला बघतात माझं बघून, जे की त्यांच्या अंगलट येतं. अंगलट येतं म्हणजे अंगलट येतंच. तर परत एकदा सगळ्यांना मैत्री दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आपले मित्र आयुष्यातले जे आहेत त्यांना अवश्य सांभाळून ठेवा. त्यांच्याकडून काही चुका होतात, कधी काही कुणी रागाच्या भरात बोलतं, ते कसं आहे विसरून जायचं असतं. आता कसं आहे, एक वयाची मर्यादा ओलांडल्यानंतर आपला युग तयार होत असतो. आपल्याला काही गोष्टी ऐकून घ्यायची सवय नसते. तर कधी मित्राने जरी आपल्याला काय बोलला तर आपला इगो हर्ट होताना असं वाटतं की नाही ह्याचं काय ऐकून घ्यायचं. पण तसं नसतं, कारण तो आपला मित्र आहे. मित्र आहे, मित्राशिवाय आयुष्यात काहीच नाही आहे. करमणूक नाही आहे, काही नाही. पर्सनल गोष्टी आपण फ्रेंडला शेअर करू शकतो. आपला ट्रेस जो आहे तो आपल्या फ्रेंडला शेअर करू शकतो. कधी डोक्याच्या वरी चाललं तर, काही अडचणी आल्या तर आपण आपल्या वैयक्तिक आयुष्यात मित्राशिवाय कोणापाशी व्यक्त होत नाही. त्यासाठी मित्र आयुष्यात खूप महत्त्वाचा विषय आहे. मित्र नाही तर काय नाही. मग तुम्ही एकटं जीवन नाही जगू शकत. तुमची लाईफ कशी असू द्या, तुमची नुसतं बाबा हां आपलं बायको धरायचं आपण नाही, असं जिंदगी जगणं मुश्किल आहे. त्याच्यासोबत शिव्या देऊन जगणारे मित्र आहेत ना, तो रॉयल मित्र आहे. आत्ताच दिल्या एका मित्राला माझ्या शिव्या, त्याला प्रॉपर त्याच भाषेत मी विश केलं. हसला, म्हणला हां, म्हणलं असंच. म्हणलं अरे उगं मैत्री दिनाच्या शुभेच्छा देऊन काय फायदा आहे का. तसं असतंय. तर आपले जवळचे मित्र सांभाळा मित्रांनो. परत एकदा सगळ्या माझ्या मित्रांना, जे की माझ्या सुखादुःखात सगळ्या कांडात माझ्यासोबत आहेत, त्या सगळ्या मित्रांना अगदी मनापासून मैत्री दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. असंच हसत राहा, असंच जगत राहा मित्रांनो. लाईफ एन्जॉय करा.